ठेवीदारांच्या विश्वासामुळेच श्री दत्तगुरू सोसायटीची सहकारात प्रगती। परमपूज्य परमात्मराज महाराज भोज येथे श्री दत्तगुरू कोऑपरेटिव्ह सोसायटी शाखेचा शुभारंभ। प्रत्येक संस्थेत ठेवीदार व कर्जदार हे दोन महत्त्वाचे घटक आहेत। ठेवीदारांचा सार्थ विश्वास आणि कर्जदारांचे वेळेत कर्ज भरून संस्थेवर दाखवलेला विश्वास या दोन्ही घटकांमुळे संस्थेची प्रगती होत असते। श्री दत्तगुरू सोसायटीची ठेवीदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचं प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केले। ते भोज तालुका निपाणी येथे श्री दत्तगुरू कोऑपरेटिव्ह सोसायटी नियमित निपाणी भोज शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। यावेळी प्रारंभी भोज शाखेच्या कार्यालयाचं उद्घाटन संगणक व लॉकर पूजन परमात्मराज महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यानंतर आयोजित कार्यक्रमामध्ये दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले। त्यानंतर परमात्मराज महाराज उपस्थित मान्यवर व त्यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक सचिव खोत, सहव्यवस्थापक निलेश खोत व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी आनंद फाउंडेशन व श्री दत्तगुरू सोसायटीच्या वतीनं भोज येथील अंगणवाडी शाळांना शैक्षणिक साहित्य तसेच भोज येथील मारुती यादव या रुग्णाला वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत म्हणून परमपूज्य परमात्मराज महाराज व मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले। भोज येथे वैद्यकीय सेवा केलेले डॉक्टर BA माने, डॉक्टर वसंत रुके, डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे यांचा संस्थेच्या वतीनं मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। प्रास्ताविकमध्ये संस्थापक चेअरमन सचिन खोत म्हणाले की संस्था परमपूज्य परमात्मराज महाराज व श्री दत्तगुरू यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू आहे। सभासद, ठेवीदार व कर्जदार यांनी संस्थेवर दाखवलेल्या सार्थ विश्वासामुळेच संस्थेची यशस्वी घौडदौड सुरू आहे। सहकाराबरोबरच सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रातही चांगले कार्य सुरू असल्याचं सांगितलं। यावेळी प्रकाश कदम, KD पाटील, डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे यांनीही मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमासाठी दत्त सहकार साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब पाटील, प्रकाश गायकवाड, तात्यासाहेब पाटील, प्रशांत पाटील, सुनील पाटील, आदगोंडा पाटील, ग्रामपंचायत अध्यक्षा आशाराणी पाटील, उपाध्यक्षा सुप्रिया पाटील, मुख्य व्यवस्थापिका विदुला हेगडे, लक्ष्मण हिंदलकर, प्रसन्नकुमार गुजर, वज्रकुमार केस्ते, रमेश पाटील, प्रवीण पाटील, अनिल कोंडेकर, मुख्य शाखा संचालक, शाखेचे सर्व संचालक, सभासद, हितचिंतक व कर्मचारी उपस्थित होते। शेवटी सर्वांचे आभार जगन्नाथ खोत यांनी मानले। भोजून मुख्य संपादक प्रशांत कांबळे। चालवून जनतेचा विश्वास, ठेवीदारांचा विश्वास, आम जनतेचा विश्वास मिळवला आहे आणि म्हणून ही संस्था व्यवस्थित चालू राहणार याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। या आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ही संस्था खरोखरच व्यवस्थित चालू राहावी अशी आमची इच्छा आहे, कारण त्यामध्ये जनतेचं हित आहे। आज ही संस्था इथे आलेली आहे या गावामध्ये, भोज गावामध्ये, भोज गावातील अनेक जनतेचं सुद्धा यामध्ये हित आहे। कित्येक लोक सर्वसामान्य असतील, गरीब असतील, त्यांनाही या संस्थेमधून अनेक रीतीचा लाभ हा घेता येणार आहे आणि म्हणून या सोसायटीच्या मंगलमय अशा भवितव्याची आपण अपेक्षा बाळगूया। गावामध्ये संस्था चालू करत असताना बरेच दिवस चर्चा व्हायची की भोज या गावामध्ये शाखा काढायची आहे म्हणून। त्यावेळी जागा शोधण्याचा प्रयत्न चालू झाला। त्यावेळी योगायोग बघा की आम्हाला शांतीसागर स्मारक रोडला जागा मिळायची होती, म्हणून या शाखेला एवढा वेळ झाला आणि त्याबद्दल मी भोजवासियांचं मनापासून धन्यवाद देतो आणि ही जागा ज्यांनी उपलब्ध करून दिली त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो। कारण की या भोज गावाचं एक वैशिष्ट्य आहे, त्या गावातील सर्वच मंडळी सकाळी मला सांगितले की सकाळी 4 पासून याच रोडवरून जात असतात। म्हणजे या रोडची जी ऊर्जा आहे ती नेहमीच या दत्तगुरू संस्थेच्या पाठीशी व आमच्या सर्व संचालकांच्या पाठीशी राहणार आहे। कारण की ज्यावेळी आम्ही आमंत्रण द्यायसाठी गावामध्ये गेलो त्यावेळी या गावानं म्हणजे ही कोमळीची संस्था आहे असं न दाखवता ही भोज गावचीच संस्था आहे असं मला एक मनापासून प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतर नक्कीच वाटलं। त्याबद्दल मी भोजवासियांचं मी जेवढं त्यांना मनापासून धन्यवाद देईन तेवढं